गुड मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम टू लिव्ह अँड लिव्ह इंडोर प्लांट स्टोअर. मी श्रद्धा. सो ऑलरेडी उशीर झालाय तर आपण डिरेक्टली वर्कशॉपला चालू करूयात. तर आपण या रिपोर्टिंगच्या वर्कशॉपमध्ये आपण बघणार आहोत की रिपोर्टिंग कधी करावे किंवा गरज काय असते रिपोर्टिंगची, आणि मीडिया सिलेक्शन कसं करावं, आणि रिपोर्टिंग झाल्यानंतर पाण्याची वगैरे कशी काळजी घ्यावी. तर पहिले तर आपण रिपोर्टिंगला प्लांट आला आहे हे कसं ओळखावं. तर बऱ्याच वेळा रूट्स हे ह्या ड्रेनेज होल मधून बाहेर येतात, ते एकदा चेक करायचं की आलेत का. किंवा मग कधी बाहेर येत नाहीत तर असे रूट बाउंड होतात, म्हणजे पॉटच्या ज्या साईज नुसार पूर्ण असे एक गोलाकार पूर्ण ते वाढलेले असतात असं. तर जेव्हा तुम्ही असं थोडं टॅप करता, असं थोडस दाबता आणि हे बाहेर काढता, तेव्हा बघा हे असं हे होतं. हे जे रूट सिस्टीम आहे ती पूर्ण अशी डेव्हलप झालेली असते. तर मग ते जेव्हा ते आपण ठरवू शकतो की हे प्लांट आता रिपोर्टिंगला आलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण बघूयात की गरज काय आहे या रिपोर्टिंगची. जेव्हा प्लांटची ग्रोथ अशी पूर्ण रूट्सची झालेली असते तेव्हा ते एकमेकांमध्ये असे अडकतात, रूट कॉइलिंग होतं, अशी पूर्ण बाउंड होतात. तर मग त्यांना एरेशनला स्पेस राहत नाही आणि ड्रेनेज सुद्धा प्रॉपर होत नाही. म्हणजे तुम्ही पाणी घातलं तर पटकन निघून जातं किंवा मग स्लो ड्रेन होतं असं. मग ह्या दोन्ही कंडिशन मध्ये प्लांट काय होतं, पाणी खूप साचून राहिलं तरी पण ते प्लांट्सना म्हणजे थोडं लगेच नाही मरत तुम्हाला असं, तर थोड्या थोड्या दिवसांनी हळूहळू तुम्हाला झाड असं मरताना दिसतं असं. तर मग तो एक प्रॉब्लेम असतो, ड्रेनेज होत नाही, एरेशन आणि न्यूट्रिएंट जो सप्लाय जो रूट्स कडूनच मेनली प्लांटला होतो तो नीट होत नाही असं. मग त्याच्यामुळे आपण एक रिपोर्टिंग करायचं आपण हे करतो. आणि नेहमी रिपोर्टिंग करताना हे जे हा जो पॉट आहे त्याच्या एक साईज मोठा, म्हणजे तुमचं कोणतंही झाड असेल, समजा आता हा 4 इंची आहे तर आपण हे 5 इंची मध्ये करतोय. जर सपोज मोठा असेल तुमचा 8 इंची तर 10 इंची मध्ये करतो. म्हणजे जशा साईज मोठ्या होत जातात तेव्हा 2 इंचीचा डिफरन्स राहतो असं. तर त्यानुसार आपण रिपोर्टिंग करायचं. आणि जेव्हा तुम्ही मग रिपोर्टिंग करता त्यावेळी तुम्हाला बघायला मिळेल की आपण त्याचा मीडिया पूर्ण चेंज करतो. म्हणजे जवळजवळ ह्याचा आपण 80% मीडिया म्हणजे जी माती आहे ती काढून टाकणार, 20% रूट्सना ठेवणार आणि ते याच्यामध्ये प्लांटेशन करणार. मग त्याच्यामुळे काय होतं की प्लांट्सना एक नवीन मीडिया मिळतो. आता या मीडियामध्ये सांगते मी नंतर की कंपोस्ट वगैरे आहे, तर न्यूट्रिएंट एक सप्लाय एक चांगला प्लांट्सना मिळतो. मग एरेशन प्रॉपर होतं, ड्रेनेज प्रॉपर होतं. म्हणजे कसं एक साईज मोठ्या कुंडीमध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळे रूट्सना एक स्पेस मिळणार आहे श्वास घ्यायला. त्याच्यामुळे तो एक चांगला बेनिफिट आहे. त्याच्यामुळे आपण रिपोर्टिंग करतो. आता आपण मीडिया सिलेक्शन कडे येऊयात की मीडिया सिलेक्शन करताना जनरली आपण हे इंडोर प्लांट्स बद्दल बोलतेय मी, की इंडोर प्लांट्स मध्ये हा जो मीडिया आहे हा काय म्हणतात, कोकोपीट, कंपोस्ट आणि परलाइट या 3 गोष्टींपासून बनवलेला आहे. तर या मीडियाचं प्रत्येक इन्ग्रेडियंटचा याच्यामध्ये हा रोल आहे की कोकोपीट हे आहे ना, हे तुम्ही जेव्हा पाणी घालता तेव्हा ते एक मॉइश्चर रिटेन्शन म्हणजे पाणी धरून ठेवण्याचं काम करतं. दुसरं जे आहे ते कंपोस्ट आहे. कंपोस्ट म्हणजे काय की न्यूट्रिएंट सप्लाय देण्याचं प्लांटला काम करतं. आणि हे जे व्हाईट व्हाईट जे दिसतंय तुम्हाला ते परलाइट आहे. हे याच्यामुळे कसं एरेशन राहतं मीडियामध्ये. म्हणजे बघा, जेणेकरून तुम्ही असं धरता हा मीडिया, म्हणजे तुम्ही कधीही प्रिपेअर कराल घरी मीडिया किंवा असं, तर हा जो ही एक मीडियाचं हे की असं तुम्ही केलं तर ही मूठ सुटली पाहिजे. तर म्हणजे जेव्हा तुम्ही पाणी घालाल तेव्हा मग ते पाणी याच्यामध्ये जास्त दिवस राहणार नाही. कारण जास्त दिवस मीडियामध्ये पाणी राहिल्याने पण काय होतं, रूट्सना सडायला लागतात रूट्स असं. त्याच्यामुळे हे आपण एक मीडिया प्रिपेअर करताना ही एक काळजी घ्यायची आहे. तर बाकी मग त्याच्यामुळे काय होईल की एरेशन नीट होईल, ड्रेनेज प्रॉपर होईल आणि न्यूट्रिएंट सप्लाय पण छान होईल प्लांट्सना. आणि इनडिरेक्टली काय होईल की तुमचं प्लांट हे हेल्दी दिसायला लागेल. आणि प्लांटेशन करताना जे काही खराब लिव्स असतील वगैरे ते सगळे रिमूव्ह करायचे आणि एक फ्रेश प्लांट रिपोर्ट करायचं. आणि नंतर पण एक काय काळजी घ्यायची आपण की प्लांट्सना पाणी देताना एक शॉवर करायचं. म्हणजे की खूप फास्ट नाही पाणी द्यायचं, कारण जस्टच आपण पूर्ण त्याचं हे केलेलं आहे, झाड रिपोर्टिंग केलेलं आहे. तर त्याच्यामुळे जास्त जोरात पाणी दिल्यामुळे ते काय होईल, डिस्टर्ब होण्याचे चान्सेस असतात झाड. आणि नंतर अजून एक म्हणजे एक मेथड आहे त्याच्यामध्ये, एक तुम्ही एक करू शकता की जर आपण याच्यात झाड लावलं तर खाली प्लेट्स घ्यायची किंवा प्लेटमध्ये पाणी ठेवायचं, म्हणजे जेणेकरून हा जो मीडिया आहे तो ऍब्सॉर्ब करण्याचं काम करतो. आणि पूर्ण मग तोपर्यंत वेळ लागतो या गोष्टीला, कारण वरपर्यंत टॉप लेअर जोपर्यंत वेट होत नाही तोपर्यंत
झाड हे काढायचं नाही त्यातून. बाकी अजून आता आपण आता घेऊयात सुरुवात, म्हणजे मी तुम्हाला एक करून दाखवते, मग तुम्हाला जशा अडचणी येतील ते आपण सॉल्व्ह करूया. आता बेसिकली अगोदर थोडा मीडिया टाकायचा याच्यामध्ये, पॉटमध्ये खाली बेसला. आता याच्यामध्ये पण प्लांटेशन करताना दोन मुद्दे आहेत की तुम्ही आता ही कुंडी छोटी आहे तर डिरेक्टली ह्याच्यात अशी ठेवून कडेने मीडिया टाकू शकता आणि मग ही रिमूव्ह केल्यानंतर ज्या स्पेस मध्ये झाड लावू शकता. पण बेसिकली मी सजेस्ट करेन की अगोदर मीडिया टाकायचा आणि हळूच याच्यातून झाड काढायचं. तुम्ही जसं टॅप केलं ना बरोबर माती लूज होते. हे असं इझिली निघून जातं. मग हा जो जास्त एक्स्ट्रा म्हणजे हे आपण 80% ही माती काढून टाकणार आहे आपण. मग आता झाडाच्या हाईटचा पण एक म्हणजे एक अंदाज घ्यायचा की आपल्याला झाड किती लावायचं. तर हे एवढं खाली गेलं पाहिजे झाड असं. तर त्या अंदाजाने खाली आपल्याला माती टाकायची म्हणजे मीडिया टाकायचा आणि मग वरून हे फिल करत जायचं. मग जेव्हा तुम्ही झाड लावता तेव्हा ते हळूहळू प्रेस करायचे म्हणजे हा जो मीडिया आहे तो एकदम बसेल छान. मग झाड नंतर हलणार नाही. तुम्ही जर नुसतं वरून टाकत राहिलं तर ते असं नंतर हलेल. आणि झाड नेहमी सेंटरला लावायचं कुंडीच्या. थोडंसं टॅप करायचं म्हणजे जो काही गॅप आहे तो फिल होऊन जातो. आणि थोडं जास्त हे करूया म्हणजे मीडिया टाकायचा जेणेकरून काय होतं कधी पण बघा तुम्ही नवीन झाड लावलं माती पाणी टाकल्यावर खाली जाते. त्याच्यामुळे थोडं जास्त टाकायचं. हे झाड झालेलं आहे रिपोर्ट.